लोका समस्ता सुखिनो भवन्तु। पाचशे ₹1 वार माशी होडान सांगा 600 1000 1,500 वार कोणी गेला माशी मुखार गेला सा गोकुळदास नाईक एक देवान बरी बुद्धी दिवची आणि येईल गेलकडे सगळी तेगेल कामात यशस्वी दिवची। मुरली गोवेकर MA से नागराज नायक क्रिमिनल फेमस वकील आमका सन्मान करून आम्हाला ते विनंती करता। प्लीज बिगेन। सन्मान स्वीकार केले तसेच सन्मान केले आमका सगळ्या दोघांक धन्यवाद। सगळ्यांना नमस्कार। सगळेजण इंतजार करत असतात नाटकाचे थोड्याच वेळान सुरू जातले। आज आमगेले वर्धंतोत्सवाक सगळ्यांक सहकार दिल्याक हांव खूब आभारी आसा। तशेंच आता आनी खूब व्यवस्थितपण केल्लें आसा आनी सगळ्यांक हांव खूब आभारी। आनी आज आमगेले मित्र आमगेले उत्तर कन्नड जिल्ह्याचो एक व्हड आमगेले राजकीय लिडर श्री नागराज नायक हेमी उपस्थित आसात। आमगेले एक रिक्वेस्टाचेर आयिल्लो आसा तो बी व्हड यक्षगान कला प्रेमी आनी फेमस क्रिमिनल लॉयर बी आनी तेणे एक संस्था स्थापन केली आसा परे वेदिके म्हणून घेवन 10 वर्सां जाले। एवरी सॅटर्डे सकाळी 6:30 ते 7:30 खंयची ना खंयची एरिया क्लीन करत ते मी प्रोग्राम करत आसा। कितें म्हळ्यार आमगेले एनवायरमेंट आमी बरो दवरूंक जाय, क्लीन दवरूंक जाय। प्लास्टीक आनी ते ग्लास हे बॉटल फ्री रोवंक जाय ना। आजकाल कितें आसा खंय मेडिकल कडेन प्लास्टीक बॉटल कॉमन जाला काळजीचे जेन अपाय बी जावंक शकता। हेजी बद्दल तुम्ही अवेअरनेस ते स्वतंत्र तेमगेले खर्चान तेमगेले एक वतूर एक 120 लोक आसा टिमात निरंतर काम करतात। बट गव्हर्नमेंट हांच्या काय ते फलापेक्षा ना जाल्ले काम करत आसात। आमी बी आमकां एक सहकार दिवया आमगेल्या एरियात बी एक अभियान चलोवया म्हणून घेवन हांव तेमकां रिक्वेस्ट करता। खंयचे एक शेनवार दिवस आमी बी येवन घेवन आमगेल्या एरियात देवस्थान आजूबाजून सगळे देवस्थाना लागीं स्वच्छता करया म्हणून हांव एक रिक्वेस्ट करता। तेमगे टीम बी येताले कितें म्हणून आमी अमकोले एक क्षेत्राक गेले मारुती गेले थंय एक जवळ जवळ 3000 वर्सां फाटले देवस्थान आशिल्ले आनी फुल्ल फातराचे मोडील आशिल्ले फुल झाड जाल्ले आशिल्ले। तेमी स्वता आमकां ते वयले आमच्या एरियात हांव तरी पावनाशिल्लो कारवारच्या जवळ जवळ एक 100 लोकांक आमी युनायट करून आपोवन होवन घेवन आमगे सगळे च्या पाणी सगळी वेवस्था केले आनी आमचे सरावंडींग क्लीन केल्यार देवस्थान इतलें सुंदर आसा म्हणून सांगल्यार पळोवच न्ही भितर अंडरग्राउंड बेजमेंट आशिल्ले। बेजमेंटा भितर गेला 2 हे आसा गर्भकुडी 2 गर्भकुडी आशिल्ले। असले देवस्थान खंय पळोवचें मेळना। ते असले देवस्थान आमी स्वच्छ आमकां आपोवन घेवन आमी बी आशिल्ले सगळ्यांक स्वच्छता केले। कित्याक म्हण सांगल्यार असले ऐतिहासीक स्थळ आमगे उत्तरेकडे खूब आसात तेजी पालन पोषण जावं जाय मेंटेन जावं जाय म्हणून घेवन हांव विनंती करता। आनी जे कोण फुडें चल्लात तेमी आमकां साथ दिवया। आतां तेणे बी सांगले आमगेले बी हांचे खंयचे कामाक बी तो साथ दिता आसा म्हणून घेवन हांव बी ते खूब आभारी आसा। तशेंच म्हागे 2 गोश्टी उलयता। सगळ्यांक नमस्कार। हांगा अतिथी रूपान येयले श्री नागराज नायक क्रिमिनल वकील फेमस हेमी एक 2 शब्द उलोवला म्हणून तेची विनंती करता। सगळ्यांक नमस्कार। म्हाका कोंकणी येतात बट म्हागे कोंकणी बरें ना हेच्या बद्दल क्षमा करू कन्नडात उलयता। ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರೇ ಈ ಸಮಿತಿಯ ಎಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ ಮತ್ತು ಸದಸ್ಯರಿಗೆ ಕುಳಿತಿರುವಂತ ಎಲ್ಲ ತಾಯಂದಿರೇ ಸಹೋದರಿಯರೇ ಈ ಒಂದು ಭಾಗಕ್ಕೆ ನೀವು ನನ್ನನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ ಈ ದೇವರ ದರ್ಶನವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹಿತ ಅನಂತ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ನಾನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ। ಇನ್ನು ಈ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ
ಬಡತಿ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಸಹಿತ ತುಂಬಾ ಅಭಿಮಾನವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ ಊರು ಸಹಿತ ಅಂಕೋಲಾದಲ್ಲಿ ನೀವು ಪೂಜಗೇರಿ ಅಂತ ಒಂದು ಊರು ಕೇಳಿರ್ಬೇಕು. ಪೂಜಗೇರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲ. ಸೊ ಪೂಜಗೇರಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬಡತಿ ಸಮುದಾಯದವರು ಇರುವುದು, ಅವರ ಬಾಜುಗೆ ಸಹಿತ ನಾವಿದ್ದು ಈ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಂತವ್ರು. ಈ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಜಾತಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಅಲ್ಲ, ಈ ಸಮುದಾಯದಲ್ಲಿರುವಂತ ಒಳ್ಳೆತನದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ 4 ಜನರಿಗೆ ಮಾದರಿ ಆಗಿರುತ್ತದೆ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಗೋ ಹತ್ಯೆ ನಡೀತಾ ಇದೆ, ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಬಡತಿ ಸಮುದಾಯದವರು ಗೋವನ್ನ ಸದಾ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದವರು, ಗೋವನ್ನ ತಾಯಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡವರು, ಗೋವನ್ನ ದೇವರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡವರು. ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಬಡತಿ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾ ಗೌರವವನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ದೇವರ ಸಮಾನವಾದಂತ ಗೋವನ್ನ ಸದಾ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದರ ಹಾಲನ್ನು ಕರೆದು ಮಾರಾಟ ಮಾಡಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸುಸಂಸ್ಕೃತ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸ್ತಕ್ಕಂಥ ಬಡತಿ ಸಮುದಾಯ ಇಡೀ ನಿಜವಾಗಿ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಮಾದರಿ ಆಗಿರುವಂಥದ್ದು. ಎರಡನೇದು ನಾನು ಕಂಡೆ ಅಂದೇನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವರು ಶ್ರಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯಿಂದ ಬಂದವರು. ಶ್ರಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅಂದ್ರೆ ಏನು? ತಾನು ದುಡಿದ ಬೆವರಿನ ಹಣದಿಂದ ಮಾತ್ರ ನನ್ನ ಅನ್ನವನ್ನ ಊಟ ಮಾಡಬೇಕು, ಬೇರೆಯವರು ಕದ್ದದ ಹಣನೋ ಅಥವಾ ಕಸ್ಕೊಂಡ ಹಣನೋ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಪೂಜಗೇರಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂತ ಪ್ರತಿ ಸಮುದಾಯದವರು ನೋಡಿದ್ರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೂವನ್ನು ಕೊಯ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ, ಎಮ್ಮೆ ಸಾಕ್ತಾರೆ, ಹಾಲು ಕರೀತಾರೆ, ಗದ್ದೆ ಉಡ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ವೃತ್ತಿಗಳು, ಅಷ್ಟು ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್. ಹಾಗಾಗಿ ಇಂಥ ಒಂದು ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮಿಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ಹುಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಆಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ವಿಷಯಕ್ಕೂ ಸಹಿತ ಬಡತಿ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ. ಇನ್ನು ಮೂರನೇದು, ಇವರು ಅಪಾರ ದೈವ ಭಕ್ತರು. ನೋಡ್ರಿ, ಈ ದೇವಸ್ಥಾನ ನಮ್ಮ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ರವಳ್ನಾಥ್ ಈ ಒಂದು ದೈವ ಸನ್ನಿಧಿಯನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಹೀಗೆ ಯಾವುದೇ ಊರಿಗೆ ಹೋದ್ರು, ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ದೇವಸ್ಥಾನವನ್ನ ನಾನು ನೋಡಿದೆ, ಅವರು ಕೊಟಾರ್ಕರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಯಾವುದೇ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆಗೆ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಭಜನಾ ಸಪ್ತಾಹ ಅಥವಾ ನಾಟಕ ಇನ್ನಿತರ ಉತ್ಸವಗಳನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಿಂದೂ ಧರ್ಮವನ್ನ ಕಾಯ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುವುದರಲ್ಲಿ ಅಗ್ರಗಣ್ಯರಾದವರು ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಡತಿ ಸಮುದಾಯದವರು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಿಜವಾಗಿ ಅನಿವಾರ್ಯ ಆಗಿರುವಂತಹದ್ದು, ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನಿಜವಾಗಿ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು ಸನಾತನ ಧರ್ಮ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮ. ಯಾವ ಗೋಮಾತೆಯನ್ನ ನಮ್ಮ ದೇವರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಯಾವ ಭೂಮಿಯನ್ನ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ನಾವು ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನ ಅಥವಾ ನಮ್ಮ ದೈವಿ ಸ್ಥಾನಗಳ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಧರ್ಮವನ್ನು ಹಿಡಿದಿಟ್ಟುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತಿನ ನಾಟಕವೂ ಸಹಿತ ಸಮಸ್ತ ಹಿಂದೂ ಸಮುದಾಯದವ್ರನ್ನ ಹಿಡಿದಿಟ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಎಷ್ಟೋ 20 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ್ದು ದೇಶಗಳ ಧರ್ಮಗಳೆಲ್ಲ ಬದಲಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾವೆ. ಆದ್ರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ 800 ವರ್ಷ ಮೊಘಲರು ಆಳಿದ್ರು, 200 ವರ್ಷ ಬ್ರಿಟಿಷರು ಆಳಿದ್ರು, ಯಾರಿಗೂ ಸಹಿತ ಈ ದೇಶದ ಧರ್ಮವನ್ನು ಬದಲು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇಂತಹ ಸಮುದಾಯದವರು ದೇವಸ್ಥಾನದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಇಂತೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತೀವಿ. ಗೋವಾದಲ್ಲಿ ಇನ್ನಿತರ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನ ಬಂಜಿಸಿರ್ಬೋದು, ಮೂರ್ತಿಗಳನ್ನ ಒಡೆದು ಹಾಕಿರ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ತೆಂಗಿನ ಮರಕ್ಕೂ ಸಹಿತ ದೇವ್ರು ಅಂತೀವಿ ನಾವು, ಭೂಮಿಗೂ ದೇವ್ರು ಅಂತೀವಿ, ಗೋವಿಗೂ ದೇವ್ರು ಅಂತೀವಿ, ತಾಯಿಗೂ ದೇವ್ರು ಅಂತೀವಿ, ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ದೇವ್ರು ಅಂತೀವಿ. ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ನಾವು ದೇವರನ್ನ ಕಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಈ ಧರ್ಮವನ್ನ ಯಾರಿಗೂ ಸಹಿತ ಅಲುಗಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಸಹಿತ ನಾವು ಕಾಳಜಿಯಿಂದ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಸನಾತನ ಧರ್ಮವನ್ನ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮವನ್ನ ಇನ್ನಿತರ ಈ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ನಾಟಕ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾಗೃತಿಯನ್ನ ಮೂಡಿಸ್ತದೆ. ಇವತ್ತು ತಂಗಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ನಾಟಕ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ತಂಗಿಯರನ್ನ ಗೌರವದಿಂದ ಕಾಡ್ಬೇಕು, ಅಣ್ಣ ತಂಗಿಯರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಸಂಬಂಧದಿರಬೇಕು ಅಂತ ಒಳ್ಳೆ ಸಂದೇಶವನ್ನು ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಾನು ಬರ್ತೀನಿ, ನೀವು ನಾಟಕವನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾತರರಾಗಿದ್ದೀರಿ. ಈ ಒಣ ಭಾಷಣ ಬೇಡ ಆಗಿದೆ. ಆದ್ರೂ ಸಹಿತ ದೇವರ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಸೇರಿರುವಂತ ನಿಮ್ಮ ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೌರವ ಕೊಡುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಒಂದೆರಡು ಮಾತನಾಡಿದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅನಂತ ಆಭಾರಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣ. ಧನ್ಯವಾದ. ಸರ್ವ ಕಲ್ಯಾಣ ಮೂರ್ತಿ ಪರಶುಕಮಲ ಹಸ್ತಂ ಶೋಭಿತಂ ಮೋದಕೇ ಅರುಣ ಕುಸುಮ ಮಾಲಾ ವ್ಯಾಲಂಬೋದರಂ ತ್ವಂ ಮಮ ಹೃದಯ ನಿವಾಸಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ನಮಾಮಿ. तुका हाथ जोडून तुका वंदन कर, तुका नमस्कार करता आम्ही
श्री रामनाथ देवाक श्री महालक्ष्मी देवीक श्री रामनाथ देवाक श्री रवळनाथ देवाक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तुका हात जोडून तुका वंदन तुका नमस्कार करता आम्ही श्री रामनाथ देवाक श्री महालक्ष्मी देवी श्री रामनाथ देवाक श्री रवळनाथ देवाक श्री रामनाथ श्री रामनाथ श्री रामनाथ हात जोडून तुका वंदन तुका नमस्कार करता आम्ही श्री रामनाथ देवाक श्री महालक्ष्मी देवी श्री रामनाथ देवाक श्री रवळनाथ देवाक अर्पण करता रंगभूमी तुझ्याची आमकाई तुझी आमकाई तुझ्याची आमकाई तुझी आमकाई श्री रामनाथ श्री रामनाथ श्री रामनाथ
देवा महालक्ष्मी रवळ जाता मागेल आईना बाप मागेल फक्त एक बहिणीच असा आणि मागेल बहीण माझ्यासाठी खूप त्रास काढता मागेल बहिणी सदा सुखान दवरे देवा सदा सुखान दवर बाय ए तू आज टाइम किती झालो मग भूक लागलो बाय राजू अरे हा कामा गेले कडेन त्या सावकाराचे बड्डे आशिल्ली दशपण म्हाका टाइम जालो हे बघ आज तुझ्यासाठी खावचे हाडला हा तू खावयता हा बाय हाय काय शिवाय तू खाय ना म्हणून म्हाका खबर आसा राजू तू म्हाका खावय हा तू खावयता तू माझ्यासाठी खूप त्रास काढता दस म्हणा देवाकडे मागता फुल जन्मात तू एक श्रीमंत घरा जन्मा येऊन तसे उले नका आम्ही गरीब झाला नका पण जन्मजन्मात माग तूच भाव मिळू म्हण हा देवाकडे मागता बाय तू बी मागतो वचन मग तू माग सोड गेला आम्ही या जगात केन्नाच जिवंत राहून ग बाय केन्नाच जिवंत राहणार जन्मजन्मात गाठच आमगेर भाव बहिणीली आणि हांव मागेल भावाल फाट केन्ना सोडना राजू हाय तू सोडा करतो मेळते नको बाय आम्ही या जगात केन्नाच जिवंत राहून ग बाय केन्नाच जिवंत राहणार हे आम्ही वचन दिता राजू चल आम्ही अभ्यास करूया श्री गणेशाक वंदन कर श्री महालक्ष्मी रवळनाकार नमन कर हे सगळे प्रेक्षकांक नतमस्तक जाव आज श्री महालक्ष्मी रवळनाकार वर्धंती उत्सव निमित्तान कोटार नाट्य मंडळी सहज सादर करतात श्री राजन नाईक कोटार माजाळी हिन बरयले सुंदर सामाजिक आणि हास्यमय कोंकणी नाटक जन्म जन्माची गाठ बहिणी सोडणा भावाल पार जन्म जन्माची गाठ बहिणी सोडणा भावाल पार या नाटकात भाग घेतले कलाकार बाल कलाकार राजू प्रियेश पी कोटारकर आरती प्रतिका पी कोटारकर पुरुष पात्र भानु प्रताप रुपेश साळसकर अजय राजन कोटारकर राजू राजन नाईक पुल्लिक सुधाकर गुराव छोटू बना नाईक श्याम तनोज कोटारकर चंदन संदीप गावकर बीजा निलेश कोळंबकर स्त्री पत्रक आरती ममता जाधव मागचा गोवा सुंदरे तन्वी टोकळे होटेगाळी दिग्दर्शक जयवंत पी नागेकर प्रदीप गुरुनाथ कोटारकर किन्नर हार्मोनियम मनोज शडगुळकर सिद्धर तबला मनोज केरोडीकर केरवणी पेड बाळू नाईक हिन्नले गायक श्रीमती दिव्या आणि श्री दीपक परवार हणकोड रंगमंच आणि ध्वनिवर्धक मल्लिकार्जुन रामासिंग सातगेरी नाटक मॅनेजर मुरली डी गोवेकर स्टेज मॅनेजर प्रदीप गोवेकर व्यवस्थापक गोवेकर कमिटी कोटार माजाळी आज तुमचे मुखार सादर करतात कोंकणी नाटक
जन्माची गाठ बहिणीन सोडणार भावाल पाठ जन्माची गाठ बहिणीन सोडणार भावाल पाठ धन्यवाद राजू बाय हा बाबा आज दोघी केले काय राजू आज तारीख किती आज 1 तारीख आज मागील पगाराचा दिवस आणि आज आहे मागील भावासाठी सुंदर अशी एक टी शर्ट आणला घे बाय पगारात तुमका नवीन कपडे हाडटा ह्या थोड्या खूप कपडे कित्यासाठी घेऊ आणि कपडे का नाही खो विचारतो बाय राजू मागील शाळा आणि तू परत थोट म्हणणार का रे अरे तू गेल हे भर एक ना एक दिवस तुगेल पायाचे इलाज करते आणि त्यासाठी हा डॉक्टरा सुद्धा मिळाला बाय लहान असताना आमका आई बाप सोड गेली तुम्ही म्हाका कशें करून ल्हाना सोड केले लोकांगेर काम करून तुम्ही म्हाका पोसले सकाळ उठून कामा वचे आनी दनपारी शाळे वचे आनी ह्या तुगेल भावाक खांडीत शाळेवन पळयते खरेंच बाय तुजी तर भंय मेळटली जाल्यार न्ही नशिबान उरलें आणि घरनं जाऊन गेले आणि हाय जे किती करचे आशिल्ले हाय केले पण ते दुसऱ्यासाठी केलं नाही तुझ्यासाठीच केला मागील भावासाठीच केलं बाय म्हाका अजुनूय याद आसलो त्या दिवसाचो म्हाका एक दिवस ताप येयलो आनी डॉक्टरागेर व्हरून पयस ना जावन तूं त्या सावकारागेर वचून तेमगेर घर पुसून तेंच्या पयस घेवन येयले तूं आनी म्हाका डॉक्टरागेर घेवन गेले खरेंच बाय म्हासाठी तुवें खूब त्रास काडलो पण हांव मात्र तुझ्यासाठी काहीच करू शकना काहीच करू शकना कारण होता तो राजू अरे माझ्यासाठी काहीच करचे ना कधी अरे एक पटी तुझे पाय बरं झाली नंतर हा बसून रचले तुझे कामा व्हायचे पण ते मागेल नशिबात आसा का ना ते त्या परमेश्वराकच खबर का मर्त म्हणा आहे अशेच रोचे ते बी त्या परमेश्वराकच खबर राजू ते सगळे सोडले आणि हे घे तुगे 1000 रुपये काय तू महिन्यात म्हाका 1000 रुपये दिका नवीन कपडे हाडटा कित्यासाठी रे आणि पैसे किती म्हाका सगळं घरात तूच हाडटा अरे हे पैसे हा घरात ना जाल्यार तू खंय गेला तुका खर्चा हांव खंय वयच आसा आनी हांव खंय गेला बी तूच घेवन वयत म्हाका आनी म्हाका जाय जाल्लें सगळं तूच घेवन दिता हा राजू ते सगळे उरू आता एक काम कर तू हिंग बस हा भितर वचून जेवण कर घेता बाय आज हांवें जेवण केला आणि मागेल्या बहिणीसाठी मी भेंडी सुद्धा फ्राय करून ठेवला राजू अरे तू जेवण केला आणि भेंडी सुद्धा फ्राय केला मागील भावान जेवण केले आज दोघी जण मिळून आम्ही जेवण जेवूया पण एक सांगते राजू ह्याच्या नंतर मात्र तू जेवण करू वच नका कित्याक म्हणल्यार मागील भावा त्रास झाला म्हाका अजिबात आवडला बाय तू माझ्यासाठी इतलो त्रास काडटा आणि हांवें एक जेवण केलें म्हण कितें जालें म्हाका बी बेकार रोवन बेजारच गो बाय अरे बेकार रावल्या तुवें ते छोटूक घेऊन खंय फिरू वचूं जाय बाय बरीच याद जाली म्हाका मुगो त्या छोटून एक लग्नाक गाणी म्हणून आपयलो आनी म्हाका 5000 रुपये दीत म्हणिलो राजू तू लग्नाक गाणी सांगू वच नाका तुका पयशे जाय हांव दिता कित्याक म्हणल्यार लोकांन मागीर भावाक कितें बी म्हणल्यार म्हाका ते अजिबात आवडना राजू तू एक काम कर न्ही ते गाणी तू म्हाकाच म्हण दाखय न्ही हा बाय हा गाणी तुकाच म्हण दाखयता बरं असल्यार तू म्हाका सांग आणि हे गाणी मुगो हांवें मागीर भयणीसाठीच घडयलें आसता हांव म्हणटा
तुगे हे गाणे ऐकल्यात 5,000 किती तुका 10,000 दिल्या बी कमी असा. राजू चल आता भितर वचून जेवण करून चल. राखवार जोडान फिरची सुद्धा इलाज ना पडाय. गाऊन घ्यायच्या येऊ लागले त्या वलतारे हातार मिळी आणि किती म्हणू लागलो खबर सा. अगो सुंदर्या बंधू तुगेले लग्न करतलो मामा. करत असल्या सांग हा मला चढ खायला येऊचं सांग आणि ते छोटू शोधू लागला तर काय माकीत म्हण आणि थोडे पुढे येईल आणि थोडं पुढे येईल्यानंतर ते चंद्रिकाला पेडले आणि मागपळ की सांगला खबर सा. अगो सुंदर्या 10 वर्षात तुला लग्न करतले जाऊच असल्या मग सांग हा मग भाव भायल्या येऊचं सांग आणि त्याच्यासाठी चोड शोधू लागला. हेंगेल चेडो भाव भायला लग्न जाता म्हणार भायला नेत मला हा ह्यांच्यावर लग्न जायचे खरेच एक काम करता तकल्या वेळेला मंडी धार फिरता पळेल पळे पळे असेच म्हणतात. मला तुंद दिसतो मला. तुंद घेतलं म्हणून म्हणला मामाल भाजी सुंदर हा सुंदर आहे. अरे आऊ देतो मी माग तो म्हणतात तो तू त्याने नी माग दल्ला गेले नी हा येते त्या उद्या त्याला तर नाही मारतलो तू मारतला माग ना आता हातातली हिला बरी होती मला कदाक्कन मला द्यायला तू बाबा माग कोण रडू लागलो. छोटू तू एखाद्या धावता धावता किती आहे चोरी बी करू घालला बरे तो लू द्यायला दिलो हा मुदो त्या वाटेने येतालो तो एक धाडलो थोडं पिऊन थाल काय ते गेल पोट वयर येताला थकल येताले आकीतला बी पळली बल ना त्याला नाता पाय पेता तो खायनीत मध्ये पाय खाल्लो हाय तेजेल नाता लायलो. ओले बाबा तेजेल नाता लायतले तो खुद पोलू लागला आणि मोठी डॉलकन पोला लागला बाबा ना भिवून जाऊन येलो. तू त्याला नका काय प्लेअर तो थडपडू किती लागलो. अगं तवल आता तुझे नाता लाईन पास स्वतंत्र कोणचं अगं आता धंदा टाकले तू म्हणतो काय पडलो का चाललो त्याच्या नाता लायलो. तू संडासा काय प्लेला आणि तो पडत्या खाली थडपडू आता जीवातच की मेलो हे सोड थांबू अरे मोठं लोकांना तू इथलं बेतीत धडाके वृत्तीत कळताले सुरू मुखाला बाई तुमचा तरुण केडा तू सुंदर तू पळेला जता मंदिर बळ असणार बालून येते हा दोता मधील बैल झाला आणि एक त्याची तुक सांगता मग तू आलं बिले यायला तू दळ उभून व्हायचे ना आता दळ कसं आहे. तू बाबा माझ्या जास्त नको बसता आणि हो माग पळत जाण रडता. खरं वाचून काळ कुकडा पीर वाळून पुढेच पडताले ना तुझं काळे तुकडा पील होऊन उदे नका ते माता अंडी आता भले कम पीत कळतं ग अंडी आली तर खाता तर हत्यार उठलं म्हणून झालो छान कसे विचार पडे बघा कुत्रे हा मोठं गेला म्हणतात तू माता मध्ये कंदाल्या काय म्हणला का खूप आवडला अरे छोटू मागे मामा की कल्याण करा तू मग आय लव्ह यू मळमळ तो तुझा रावा आंबट खातलो उठ आता धावल्या तिथाले तुझ्याल्या तू माता एक दिन लग्न धावत्यात पत्ताले या माझ्यात दिल्यात तुझा तू फक्त माझ्या तू फक्त माझ्या
तू टेम्पर भरे मग करो आणि मना तेला तुरा घर जागा वगैरे जा तुझ्याशिवाय कशी जगचेला तू टेम्पर भरे मग हिरो करो आणि मना तेला तुरा घर जागा वगैरे जा तुझ्याशिवाय कशी जगचेला तुझे जवानी तुझ दीवानी तेरे के नावच्या मगरानी तेरे के नावच्या मगरानी तू माझी जानी आहे दिवानी मस्त जाऊ रे प्रेमाची गाणी मस्त जाऊ रे प्रेमाची गाणी तो सुख जाईन गोटन काढू नका गो तो सुख जाईन गोटन काढू नका गो आणि मुलाक तू येता करा तू येता करा तू येता करा तू टेम्पर वरी माझे हिरो खरं आणि पुन्हा येऊचेला तुला गार जाना मागे राजा तुझ्याशिवाय कशी जगची रे ना जवानी तुझ दीवानी तेरे के नावच्या मगरानी तेरे के नावच्या मगरानी तो सुख जाईन गोटन काढू नका गो तो सुख जाईन गोटन काढू नका गो आणि मुलाक तू येता करा तू येता करा तू येता करा तू टेम्पर वरी माझे हिरो खरं आणि मना येऊचेला तुला गार जाना मागे राजा तुझ्याशिवाय कसे जगचेला तुला गार जाना मागे राजा तुझ्याशिवाय कशी जगचेला तुझ्याशिवाय कशी जगचेला ही दांडी थापी दिसू लागले
विजा एक काळा सर्प एकट्या वाक्यान नव्या त्याला सत्यानाश केल्याशिवाय केन्नाच रावना ओ विजय एक पटी यमर हातातल्यान सुटू शकता पण या विचार हातातल्यान सुटूक साथ देत ना कोण राही कळेला मस्त दिसता आणि हो या जंगलात कित करत काही कोणतरी चोर बी उरू शकतो ओढ रे तू आणि तू या जंगलात किती येईल हा एकच काळा दोन कानवर येईल लाकडा वजाक रे लाकडा वाज बांधून येईल तू या जंगलात किती आहे रे मागू विचारतो तू कोण रे कोण तो आणि मागे विचारतो तू कोण रे पडलीक बाबा या विजाकडे चढ आवाज करू नका हिंगाच तुकडे काढून फोन करता तू भाव कोणत्या भरोशा उलेत रे कोणाला हा तू पैसे देऊ बरं आणि माग तो राग येवात हा किट करतो म्हणून खबर असतो का कित करतो तू किती करतो रे अरे तू को होन मागेल घरात कवडे बिजागर म्हणला येतलो पडलीक बाबा आता तू या बिजान हाताच्या सुटना हाता हो तुका सीधा वर पावयता तू मागू वयर पावयता रे अरे फाळी आमगेल घराकडे यो माझ्या 4 माडा नाल सुकेल असतात तू मागू वयर पावय हा नाल खाण सकल देवता मला क्षणे कोण सांगू येतो बरं हो बिजा म्हणल्यार गोडे लावचो बिजा करती तुका केन्नाच सोडना हांव बी पळयता तू आमगेल घराकडे येवच पयले भटागेर वचून तांदूळ मंत्रून आनी मागीर भर मारता तुका ह्या दूध सुद्धा जागो दवरना आता तू या बिजाल हाताच्यान जिवंत सुटना आता तू सीधा वयर पावयता शेवटी कॅपो बी मारू आलं का किती रे कॅपाटो बी आलो मरे घेऊन येला कोणाला चोन बी हायला मरे अरे पुंडलिकमा अरे हा कॅपे मारचे पेस्तूल नाही अरे हे मणशा मारचे पेस्तूल हे पळय हो तुका वयर गुळी बांधा घेता अरे आमगेर तो राजन घोळाकडे बक मारू गेला येदोडणी बंदूक करतो मरे बिजा बिजा शान्या उगीच ही लोकडी नाटत रे आम्ही हे इंग्रज मिळतो तू किती सुंदर मुलगो दिसूक हिरो सारखाच पळय तुगे बरी चली पळयता पण ह्या लपडी वाडयना काय नाही अरे हात कसं जाग्यार येलो अरे या गावचे लोक बिजा पळय यार थर कापता बरे आणि आता हांव पण हेकन कर्माक 5:30 सांगल्यार हांव तुका केन्नाच सोडतो ना याद दवरून घे लक्षात उरू
मागे पैसे पडून घेऊन गेलो आज कोयते दार बी बरीच काढली आता निकित करतलो आता लाकडं करू शकणार ही मला मग सापडली मका आता सुंदर्यान किती कोण दौरलेला घराकडे तुमका आता ना झालं असं निघतात की आता आणि सकाळी थांबते की नाही तू 10 दिवस आलो आता तू खाऊ हा मरे कामा होत गेले अजून तू बस हा तू चहा पण हातचा चहा नका आता चहा पिऊन येला मग मग तिकडे उद्याच काम असेल काम आणि माझ्याकडे किती सांग रे काम मग आता लगीन जाऊन लागला आणि चली बी मग जमीत पड म्हणला ती तुका हा एक विचारू रागा बी जाईन मग तुका आवडलं म्हणून रागा ना हा विचार हा मग तुका माझी पण लग्न जात का विचार आणि कारण पिसाची गुणात चली या जगात कोणच नाही अजय अरे हा लग्न जाऊ शकत तुझ्या गो हा इतकं वाईट दिसतं ग हा ना अजय हा तो दिसू खूप सुंदर असा आणि तुझी स्वभाव बी खूप बरा असा चला हाव लग्न जाऊ शकना मागील भाव सो आणि हाव ना चल मागील भाव कोणत ना म्हणल्यावर तुझ्या भावासाठी तू लग्न जाईन मग होय मागील भाव सोड हाव खंयच वचना आणि ते सोड हाव केन्नाच रावना हाव मेल्यारच मागील भाव सोड वयतले वा आरती वा वा तुझे स्वभाव पळे मला खूप आवडला अगं हा तुझं लग्न झाला तुझ्या भावाक आम्ही बरोबर घेऊन विचार आमगे हा त्याका एकट्या केन्नाच सोडणार कारण म्हाका बी खबर आसा तू शिवाय ह्या जगात तेगे कोण ना आणि म्हाका बी लग्नात काय घाई ना गो आणि तू ह्या जर म्हणत आणि 2 वर्ष हांव थांबू शकता फक्त तूच साठी तर जरा मागील भाव विचारचे पडतो आणि त्यांनी हा म्हणल्यावर नंतर भाव सांगतो तुका अगो बाजू सांगते म्हणजे माझे पाव बरे येत राव आणि ते राजू मिळूक आणि 2 दिवसांनी येता काय तर अजय लग्न जाता म्हणला मागील भावाला किती सकले ना ना हाव ते सोड अजिबात लग्न जायना तू लग्न दाखवत पडतं बाय हा राजू कारण अगं माझ्यापासून तुझे जीवन बरबाद झालं मग अजिबात आवडणार राजू त्याच्यावर बोलितच मला आणि तू सोड भाव लग्न जाऊ आणि माझ्याशिवाय तू गेली ह्या जगात असणारी कोण हा राजूला हा सोड केन्नाच लग्न जाय आणि हाव यात घरात जगतले आणि हात घरात मरतले म्हणला तू गेल्या तोटे भावासाठी तू लग्न नाही म्हटले बाय अगं अजय तर चेड मैदान झाला नशिबान रोज आहे आणि तिघे बाप बी खूप बरं तू चिडवा भीती करतो बाय त्यानंतर तू अजय काही मला लग्नात तयार असून सांग तिला राजू हा लग्न झाल्यानंतर तू किती करताना हो तू लग्न झालं बघ तू घे संसार कोण मग खूप आनंद जातल बघ आहे मग खूप आनंद जातले आणि तू लग्न झालं बघ बाहेर बघ मग एक सुंदर भाजी जाऊ भाजी जाते अगं अगं तेमका खांदार घेऊन खेळतलो ते म्हाका मामा मामा म्हणटले हा तेमच्यासाठी खावच्या आणलो तेम खावयचो बसतलो अरे मग खूप आनंद जातल गो बाय मग खूप आनंद जातले त्यासाठी तरी तू लग्न तयार जा ना झाला माझ शपथ असतो का राजू चालत हा लग्नात तयार असा पण मागील मी तुझ्याकडे एक अट असा हाय लग्न झाल्यानंतर तू बी माझ्याबरोबर येऊन राहूची पट्टले अजय घरा तर चला हा लग्न जाऊ तयार असा त्या जगा ह्या जन्मात हा केन्ना बी लग्न जायना खरंच नशिबान असा आरती तर बहीण माग मेळी हेच मागील नशीब नात्याला या जगात कोण कोणापर्यंत भाव स्वतः भावा वळखना पोरा स्वतः आवो बापा वळखना आणि ही मागेल बहीण त्या छोट्या भावासाठी लग्न जाऊ तयार ना खरेच खूप प्रेमाचंच मागेल बहीण देवा मागेल बहिणीक सदा सुखान दो रे देवा सदा सुखान दो आणि तिघे नशिबात किती दुःख रोला ते मागते दुसऱ्या भाव तुकडे हात जोडून मागते देवा हात जोडून मागते
भानुप्रसाद आणि हा भानुप्रसाद या गावचा राजा. मग किती आवडतो ते मग जाय आणि ते जर मग नाही झाल्यावर त्याक मागे गुड बाय. हा त्यांना बी दुसऱ्यावर फायदा लावतो पाहिलं. ज्या वस्तूच्या मातू फायदा होता म्हणजे ती वस्तू हा विकत घेतल्याशिवाय त्यांना मग लहानपणापासून स्वप्नाशिले पैसे कमवायचे. कोणत्याही मार्गात पैसे कमवायचे. राज करतो राज. जो कोण मागेल वाटे आड येतात त्या गाव सीधा यमलोकात धाटा. किती म्हणणार हा खुश तर सगळे खुश. हा दुखी तर सगळी दुखी. छोटू, अरे छोटू, छोटू, तो गेला. आजकाल या नोकरांना सुद्धा खूप रुबाब चढला. अरे छोटू, किती मला अरे सकाळच्या ना वजया पळेल होता. तुका खंय गेला तो खबर असा ना मला अद्या बाबू थंय गेलो म्हाका खबर ना. अरे भायल्यान येऊन 10 दिवस बी जाल्ला. 5 मिनिट घरात रावना. हाय त्याका लग्न करचे म्हण केल्लो. पण चली बी म्हाका बरी सावकाराली जाय. चली बरी दिसता जाल्यार बी जाता. पण ह्या भानुप्रसादाक पैसा आणि भांगर भरपूर जाय. नाका मला अद्या बाबू आमगे देव म्हणीत आता त्या खंय बली याची चेडू बोलून लग्न करू जाय. पण किती हात घाल त्याच्या जीवन बरबाद कर नाका. हा तुमका हात दोन सांगता. कसो दिल्ली म्हणे बडार बस म्हणतात हे किती खोटली. अरे छोटू, तू या घरातून नोकर आणि नोकराला फक्त नोकरावरी वागू जा. या आमगेल घरातल्या भानगडे तू पण नाका. तर हिच्यामधून काम करू लाग. मागेल छोटो अजय ते काही काम करची काहीच करत ना अशी. माझ्याकडे इतको पैसा असा की हा झाल्या तो मागेल चढो अजय ते पैसे बापाच म्हणता. गरीबा लुटून हा हणील म्हणता. ते कशा आपल्याचे जे काहीच अधिकार ना म्हणता. तसे म्हणतो बाहेर गावात गेलो. हा अजय खंय गेलो तू. हांवें चली पळयला. म्हणल्या तू चली पळू गेलो म्हणटा. पण ती आमगेल घरात येवची लायकीची असली आणि खंयच्या बी भीक मागच्या चलेक आमगेल या घरात आल्यार ते म्हाका अजिबात मान्य ना. कारण भानुप्रसाद म्हणतात म्हाका भानुप्रसाद. आणि खंयच्या बी या घरात चली आल्यार आणि ती बी सून म्हण या गावचे लोक म्हाका हसतले. डॅडी हा तुमका एकच सांगता. हा लग्न झाला राजून बहिणीला आरती बरेच लग्न जातं ना जाल्यार हांव लगीन जावत ना. अजय, त्या छोट्या बहिणीवर तू लग्न जाता. अरे ती आमच्या घरात येऊची लायकी तरी आता. अजय, या भानुप्रसादा पैसा आणि भांगर भरपूर जाय. आणि पैसा आणि भांगर ना झाल्यार या घरात केन्नाच जायना. चला मागेल बी ऐकय माग हे घर सोड पडल्या हरकत ना. पण हा आरती केन्नाच सोडणार. आरती जर म्हाका मेळ्ळ्या आणि मागे लग्न बी तेजे बरोबर जायन जाला
हा बाहेर गेलो परत या गावात येईना. आणि एक या जाऊन घेते पैशासाठी कोणा वाईट करू नका लेडी. हे पैसे वाईटाचे त्यांना बऱ्याच पटणार. डॅडी हा इज्जत हात जोडून सांगतो आणि हे सगळं सोडा. वाईट व्यसन सोडा. नाही झाला ना झाला हो स्वतः जड सुद्धा एक दिवस तुम्ही मिळा. हे किती ऐकत हा या भानुप्रसादात लोक सगळे घेऊन थरथरतात. पण माझ्या स्वतः चलमच ऐकून तयार ना. माझं कितीतरी इलाज खर्च पडतो. कारण या भानुप्रसादात हार केलनाच मानला. हो भानुप्रसाद म्हणतात बघा भानुप्रसाद. आणि हा भानुप्रसाद या गावचो राजा. मागे किती आवडतं ते माग जाय आणि ते जर माग मिळलं त्या मागेल गुड बाय.